नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या वर्गापासून आपण 10वी वर्गापर्यंत किंवा 12वी वर्गापर्यंत आपण गणिताकडे दुर्लक्ष केलेलं आहे। काही दिवस शाळेमध्ये काढले, काही दिवस आपण जनावरांकडे काढले, शेतामध्ये काम करण्यामध्ये, काही रोजाना जाण्यामध्ये काढले। अशामध्ये काय केलं, शिक्षणाचं महत्त्व आपल्याला नसल्यामुळे आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय झालं की आपल्यापासून अनेक विषय वंचित राहिले। त्यामुळे जवळपास 90 ते 95% विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी समस्या आहे। तर मग सगळ्यात महत्त्वाची चीज ही आहे की जरी समजा काही विद्यार्थी कॉपी सेंटर मध्ये असेल किंवा काही आपले दिवस वेस्ट गेलेले असेल तर त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही। आपण काय करतो, गणित हा विषय जमत नाही, बुद्धिमापन हा विषय जमत नाही आणि विशेष गणित हा विषय जमत नाही म्हणून आपण अकॅडमीच्या ठिकाणी ऍडमिशन घेतो किंवा क्लासच्या ठिकाणी ऍडमिशन घेतो। अशा वेळेस काय होतं की विषय जमत नाही तर आपण अकॅडमीचे संचालक किंवा अध्यक्ष असेल किंवा टीचर असेल की त्यांना म्हणतो की मला गणित विषय जमत नाही, पैसे भरून पेपर निघत असेल तर सांगा। तर मग आता बरेच या ठिकाणी अकॅडमी आणि क्लासवाले असे असतात की ते शिकार पाहूनच असतात। पैसा कोणाला गोड लागत नाही, पैसा सगळ्यांना गोड लागतो। जे इमानदार आहे तर ते तुम्हाला आजूबाजूला भटकू देत नाही, इमानदारीने अभ्यास कर म्हणतात आणि पुढे चाल। पण तसं आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी पाहिलं तर पैसा जास्तीत जास्त कसा छापता येईल याकडे जास्त ओढ असते। मग अशा वेळेस काय होतं, अशा अकॅडमीच्या ठिकाणी जातात की जिथं लग्याचं नाव काढलं की जास्तीत जास्त मुलं त्या ठिकाणी मेंटर होण्यासारखं जातात, पण त्या ठिकाणी लागण्याची शक्यता कमी असते। आजूबाजूला काही एजंट असतात, त्यांना हाताशी धरले जाते आणि तुम्हाला आमिष दाखवलं जातं आणि त्या लागण्याच्या नावावर सुद्धा क्लासची फी जास्त वाढवून सुद्धा घेतल्या जाते, हे आपल्याला माहिती पाहिजे। म्हणून गणित हा विषय शिकत असताना मुळासकट शिकणं महत्वाचं आहे। तर गणिताची भीती तुम्हाला आहे, ते गणिताची भीती या ठिकाणी तुम्ही गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि निश्चित पोहोचेल, 100% पोहोचेल, याचा संशय नाही। आणि सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर हमखास तुम्हाला गणित येईल। शाळेचे विद्यार्थी असेल किंवा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असेल, कोणत्या स्टेजवर हे ड्रिल फाउंडेशन केलं तर मी तर हमखास तुम्हाला सांगतो की ज्या बोर्डाच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नापास होणार नाही, पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता। त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला गणित हा विषय जमत नाही तर हा ड्रिल फाउंडेशन कोर्स अगोदर करा आणि नंतर त्या ठिकाणी गणिताचा सराव करा, हमखास त्या ठिकाणी गणित जमेल, यात मला संशय नाही। कारण अगोदर यापूर्वी चाचणी घेतलेली आणि त्या चाचण्या ह्या सक्सेसफुल राहिलेल्या आहेत, तर म्हणून कोणी वंचित राहणार नाही। ते एकानंतर एक त्या ठिकाणी गणित ड्रिल फाउंडेशनचे व्हिडिओ पडतील, त्या पद्धतीने आपण प्ले लिस्ट मध्ये जायचं। गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स असं त्या ठिकाणी प्ले लिस्ट मध्ये नाव असेल, त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील। तर मग आता या ठिकाणी ही बाब आपल्याला समजलेली आहे, तर मग आता आपण वळूया। त्यापूर्वी आपण एक अंकीची बेरीज शिकलेलो आहे आणि यानंतर आपल्याला एक अंकी संख्येची वजाबाकी आपल्याला शिकायची आहे। तर मग आता या ठिकाणी लिहित असताना काय करायचं, 10 - 1, 10 - 2, 10 - 3 असं 10 पर्यंत लिहायचं आहे। त्यानंतर 11 - 1, 11 - 2, 11 - 3, 11 - 4 हे 11 - 10 पर्यंत लिहायचं। नंतर 12ची शर्यत, 13ची शर्यत, अशी या ठिकाणी 19 पर्यंत लिहायचं। 19 - 1, 19 - 2, कुठे 19 - 10 पर्यंत अगोदर लिहून घ्यायचंय। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी प्रॅक्टिस करायची त्या पद्धतीने आपण रजिस्टरवर हमखास प्रॅक्टिस करा आणि 200 पेजेसचं रजिस्टर घ्या। कारण ड्रिल फाउंडेशन कोर्सचा आपल्याला या ठिकाणी सराव करण्यासाठी रजिस्टरची खूप आवश्यकता आहे। अगोदर व्हिडिओ बघायचा, नंतर त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे, हे महत्वाचं अगोदर समजून घ्या। तर मग आता या ठिकाणी सांगा, 0 मधून 1 जात नाही, आपण हातचा 1 घेत असतो, पण या ठिकाणी ऑलरेडी हातचा 1 आहे। तर मग आता 10 मधून 1 गेला किती राहिले, 9। 10 मधून 2 गेले किती राहिले, 8। 10 मधून 3 गेले 7। 10 मधून 4 गेले 6। 10 मधून 5 गेले 5। 10 मधून 6 गेले 4। 10 मधून 7 गेले 3। 10 मधून 8 गेले 2। कारण या ठिकाणी 10च्या
10 अगोदर 10च्या खाली टिक मारायची, नंतर 8च्या खाली, मग म्हणायचं 10 मधून 8 गेले 2, नंतर 10च्या खाली टिक मारायची, नंतर 9च्या खाली, म्हणजे 10च्या खाली टिक मारत असताना 10 वजा 9 बरोबर 1, आणि 0 मधून 0 गेला 0, आणि 1 मधून 1 गेला 0. हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. तर आता आपण 11 वजा 1 ची सिरियल बघू. 11च्या खाली आधी डॅश मारायचा, नंतर 1च्या खाली. मग आता इथं सांगा 11 मधून 1 गेला 10, 11 मधून 2 गेले 9, 11 मधून 3 गेले 8, 11 मधून 4 गेले 7, 11 मधून 5 गेले 6, 11 मधून 6 गेले 5, 11 मधून 7 गेले 4, 11 मधून 8 गेले 3, 11 मधून 9 गेले 2, आणि 1 मधून 0 गेला 1, आणि 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 0 1 म्हणजेच काय 1, याचा असा अर्थ आहे. आता या ठिकाणी 12ची सिरियल पाहिजे आहे. आता 2 मधून 1 गेला 1, आणि इथं 0 समजायचा, 1 मधून 0 गेला 1, म्हणजे 12 मधून 1 गेला किती राहिले 11, 12 मधून 2 गेले किती राहिले 10, 12 मधून 3 गेले किती राहिले 9, 12 मधून 4 गेले 8, 12 मधून 5 गेले 7, 12 मधून 6 गेले 6, 12 मधून 7 गेले 5, 12 मधून 8 गेले 4, 12 मधून 9 गेले 3, आणि 12 मधून 10 गेले 2. तर एकानंतर एक काय करायचं, अशा पद्धतीने सिरियल करायची, सोडायचं नाही. बिलकुल 10 वजा 1 पासून आपण या ठिकाणी एकानंतर एक मध्ये कुठल्या त्या ठिकाणी गणित सोडवायचे नाही. बिलकुल सांगितल्या पद्धतीने सराव करायचा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गणिताच्या म्हणजे आकडे किंवा संख्या लिहिण्याचा स्पीड वाढेल, आणि एक वेळेस अशी प्रॅक्टिस येईल की 2G चा स्पीड हा 5G चा स्पीड होईल. आणि त्यामध्ये स्पीड वाढत असताना गणित सोडवत असताना शॉर्टकट ट्रिक्सनं पेन न थांबता, तुमचा हात न थांबता या ठिकाणी गणित सोडवता येईल, आणि कुठे गुंतायचं काम नाही. आता 3 मधून 1 गेला 2, आणि 1 3 मधून 2 गेला 1, आणि इथं 0 समजायचं, 1 मधून 0 गेला 1, किंवा या ठिकाणी 3 मधून 3 गेले 0, आता इथं 0 असं समजायचं, 1 मधून 0 गेला 1, किंवा 13 मधून 3 गेले 10, 13 तर त्या ठिकाणी 3 मधून 4 जात नाही, कारण 3 हा मोठे 13 आता या ठिकाणी कसं आहे 3 मधून 4 जात नाही, पण आपण हातचा उस नाही घेतो, पण ऑलरेडी हातचा आहे त्याच्यामुळे डायरेक्ट या ठिकाणी 13 मधून 4 गेले 9, 13 मधून 5 गेले 8, 13 मधून 6 गेले 7, 13 मधून 7 गेले 6, 13 मधून 8 गेले 5, 13 मधून 9 गेले 4, आणि 3 मधून 0 गेला 3, 1 मधून 1 गेला 0. आता 0 3 म्हणजेच काय 3 होय. तर आता पुढची सिरियल बघा 14ची. 4 मधून 1 गेला, आता आपण डायरेक्ट घेऊया. 14 मधून 1 गेला 13, 14 मधून 2 गेले 12, 14 मधून 3 गेले 11, 14 मधून 4 गेले 10, 14 मधून 5 गेले 9, 14 मधून 6 गेले 8, 14 मधून 7 गेले 7, 14 मधून 8 गेले 6, 14 मधून 9 गेले 5, 4 मधून 0 गेला 4, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे या ठिकाणी काय 14 मधून 10 गेले किती राहिले 4. हे आपल्याला समजलेलं असेल तर ऑटोमॅटिक तुमच्या मेंदूलाही वळण लागेल आणि हाताला सुद्धा वळण लागेल, आणि बिलकुल त्या ठिकाणी स्पीड वाढायला सुरुवात होईल. तर म्हणजे हे काय करायचं, ज्यावेळेस आपण सराव करत असताना आपल्याला स्वतःची जाणीव व्हायला लागते की या ठिकाणी हमखास स्पीड वाढतोय. तर मग आता सांगा 5 मधून 1 गेला 4, आणि 1 मधून 0 गेला 1, 5 मधून 2 गेले 3, 1 मधून 0 गेला 1, म्हणजे 15 मधून 2 गेले 13, 15 मधून 3 गेले 12, 15 मधून 4 गेले 11, 15 मधून 5 गेले 10, 15 मधून 6 गेले 9, 15 मधून 7 गेले 8, 15 मधून 8 गेले 7, 15 मधून 9 गेले 6, 5 मधून 0 गेला 5, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 15 मधून 10 गेले 5. आता पुढे बघा 16ची सिरियल बघायची. आता 6 मधून 1 गेला 5, आणि 1 मधून 0 गेला 1, म्हणजे 16 मधून 1 गेला 15, 16 मधून 2 गेले 14, 16 मधून 3 गेले 13, 16 मधून 4 गेले 12,
16 मधून 5 गेले 11, 16 मधून 6 गेले 10, 16 मधून 7 गेले 9, 16 मधून 8 गेले 8, 16 मधून 9 गेले 7, 6 मधून 0 गेला 6, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 16 मधून 10 गेले 6. आता पुढचा बघा 17ची सिरियल बघायची. 7 मधून 1 गेला 6, 1 मधून 0 गेला 1, म्हणजे 17 मधून 1 गेला 16, 17 मधून 2 गेले 15, 17 मधून 3 गेले 14, 17 मधून 4 गेले 13, 17 मधून 5 गेले 12, 17 मधून 6 गेले 11, 17 मधून 7 गेले 10, 17 मधून 8 गेले 9, 17 मधून 9 गेले 8, 7 मधून 0 गेला 7 आणि 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 17 मधून 10 गेले 7. आता पुढच्या 18 नंबरची सिरियल बघा. 8 मधून 1 गेला 7, इथे 0 समजायचा. 1 मधून 0 गेला 1, म्हणजे 18 मधून 1 गेला 17, 18 मधून 2 गेले 16, 18 मधून 3 गेले 15, 18 मधून 4 गेले 14, 18 मधून 5 गेले 13, 18 मधून 6 गेले 12, 18 मधून 7 गेले 11, 18 मधून 8 गेले 10, 18 मधून 9 गेले 9 आणि 8 मधून 0 गेला 8, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 18 मधून 10 गेले 8. तर यामुळे काय होणार, तुमची एकाग्रता सुद्धा वाढणार आहे. आणि गणितामध्ये एकाग्रतेचा फायदा तुम्हाला हमखास बाकीच्या विषयामध्ये सुद्धा होणार आहे. आणि बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा तुमची एकाग्रता वाढेल आणि अभ्यासाचं प्रमाण सुद्धा वाढेल. आणि जर हे गणित जमलं तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं गणित जमून सर्व विषयांचं गणित हमखास जमणार आणि तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. सरावाने परिपूर्णता होते. म्हणून तुम्हाला सांगतो, अभ्यास करत असताना स्टॅमिना, टेक्निक आणि टायमिंग सेटिंग या 3 गोष्टीचा आधार घेऊन या ठिकाणी आपण सतत सराव करत राहिला पाहिजे. हमखास कमी कालावधीमध्ये तुम्हाला यश मिळतंच. 19ची सिरियल बघा. आता 9 मधून 1 गेला किती राहिले 8, आता 1 मधून 0 गेला 1, म्हणजे 19 मधून 1 गेला किती राहिले 18, 19 मधून 2 गेले किती राहिले 17, 19 मधून 3 गेले किती राहिले 16, 19 मधून 4 गेले 15, 19 मधून 5 गेले 14, 19 मधून 6 गेले 13, 19 मधून 7 गेले 12, 19 मधून 8 गेले 11, 19 मधून 9 गेले 10, 9 मधून 0 गेला 9, 1 मधून 0 गेला 0, म्हणजे 19 मधून 10 गेले 9. तर मग आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल, आपल्या जीवनाचा जर तमाशा होऊ द्यायचा नसेल तर या ठिकाणी सांगितल्या पद्धतीनं गणिताचं ड्रिल फाउंडेशन काळजीपूर्वक करा. कोणत्याही विद्यार्थ्याला गणिताचा बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हमखास सॉल्व्ह होईल. तर उद्या आपण बघूया 1 अंकी संख्येचा गुणाकार, त्याच्यानंतर बघायचा आपल्याला 1 अंकी संख्येचा भागाकार. तर अशी सिरियल या ठिकाणी चालू राहील. तर मग आज या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.